खूप वर्षापूर्वी डोंगराच्या पलीकडे एक छोटेसे गाव होते. ते गावाबद्दल अशी आख्यायिका होती की पौर्णिमेच्या रात्री आकाशातील काही चांदण्या जमिनीवर उतरतात. गावातील लोकांना हे खरे वाटत नव्हते, पण एक छोटी मुलगी सायली खूप जिज्ञासू होती. एके पौर्णिमेला ती गावाबाहेरच्या टेकडीवर गेली. मध्यरात्री तिला दूरवर चमकणारे प्रकाशकण दिसले. ती जवळ गेली तर ते चांदण्यांसारखे चमकत होते. त्या प्रकाशकणांनी तिला जंगलातील एका जुन्या विहिरीजवळ नेले. विहिरीच्या काठावर एक दगडी फलक होता. त्यावर लिहिले होते, जो दुसऱ्यांसाठी चांगले करतो त्याच्या जीवनात प्रकाश कधी कमी होत नाही. सायलीने तो संदेश गावकऱ्यांना सांगितला. त्या दिवसापासून गावातील लोक एकमेकांना मदत करू लागले. हळूहळू ते गाव आनंदी आणि समृद्ध झाले. आणि म्हणतात, आजही पौर्णिमेच्या रात्री त्या गावाजवळ छोटे छोटे प्रकाशकण चमकताना दिसतात. बोध: चांगुलपणाचा प्रकाश नेहमी दूरपर्यंत पोहोचतो.